सर्व भाविक भक्त आणि प्राचीन स्थापत्य शैलीच्या अभ्यासकांना एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आपण सध्या जिथे आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे, त्या शहराचं नाव आहे भंडारा आणि त्या ठिकाणाचं नाव आहे पिंगलाई माता मंदिर. तर पहा, हे जे स्थापत्य शैली दिसते ना, प्राचीन आहे, पुरातन आहे म्हणजे. आणि हे हेमाडपंथी पद्धतीचं बांधकाम आहे. पहा, हेमाडपंथी आहे, हेमाडपंथी काय सभर आहे तसं घुमट पाहिलं आपण ते बांधकाम. आता याच्यावर चुना वगैरे लावलेला आहे, हेमाडपंथी. इकडे हेमाडपंथी पद्धतीचं मातेचं मंदिर आहे. आता हा जो पिल्लर पडलेला आहे हा सुद्धा हेमाडपंथी बांधकामापैकीच आहे असे येथील वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक सांगतात. खाचे करायला म्हणा किंवा ते काहीतरी कुठे हे खाचे पडलेले आहे इथं. याचा अर्थ हे बाजूला पडलं नंतर मग त्याचा काही उपयोग झाला नाही किंवा झाला असेल तर काढून जान बची लागू आहे. याच्यामध्ये वगैरे जे आहे ते आताच वारले नाही तर त्यांच्याकडे. इंग्रजांच्या वास्तुशैलीबद्दल अनेक लोक त्यांचं कौतुक करतात, 100-125 वर्षाच्या अगोदर वगैरे असेल, परंतु आपल्या देशातल्या लोकांनी शेकडो वर्षापूर्वी बांधलेला जसाच्या तसं उभं आहे. याच्याबद्दल कुणीच काहीच बोलत नाही. याचं मला अतिशय दुःख वाटते. आपलेच लोक आणि हे मला दाखवायचं, जगासमोर आणायचं आहे. आणि याच्यामध्ये कमालीचं साम्य आहे. हेमाडपंथी मंदिर आणि आजूबाजूला या प्रकारचे छत्री, या प्रकारचे बांधकाम आहे. कोणी याला समाध्या म्हणतात, कोणी काय म्हणतात. तर हे मी तर आता सध्या काही सांगू शकत नाही, परंतु इथं सर्व वर झाडं झालेले आहे छोटे मोठे. याचं जतन व्हावं. बाजूच्या एका याच प्रकारचे जे महिला पूजा करतात, कमीत कमी त्याच्यामुळे त्याचं सर्व जतन होत आहे. तर पहा मित्रांनो, पहा किती मोठमोठे मजबूत हेमाडपंथी पद्धतीचं बांधकाम आहे. हा किती मोठा ओटा आहे, जसाच्या तसा आहे. कलर वगैरे काही दिलेला नाही याला अजूनही. किती भव्य दिव्य बांधकाम आहे. आणि जनतेने याचं रक्षण करणं गरजेचं आहे. आणि तुमची आमची संपत्ती आहे, राष्ट्रीय संपत्ती आहे. भारताच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे की जनतेचे काही मूलभूत कर्तव्य आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय संपत्तीचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण एक दुसऱ्या बाजूलाच आहे इथे हा पा ओठा किती भव्य आणि दिव्य आहे, किती मोठा आहे, जसंच्या तसंच आहे. शिवलिंग आणि नंदी अगोदर पासून आहे, दिसतच किती प्राचीन आहे. पहा, प्राचीन काळात तर मी नव्हतो आणि इथं कोणीच नव्हतं, पण परंपरागत येथील जे ज्येष्ठ नागरिक सांगतात त्यानुसारच आपण याचा तर्क आणि अनुमान करू शकतो. फक्त पहा, या प्रकारचा आहे. आता याला रंग वगैरे लावलेला आहे पुन्हा. पहा, आणि हे शिवलिंग आहे, पावन शिवलिंग आहे, त्या काळच्या लोकांनी बांधलेलं आहे.